नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात 1000हून अधिक लोक वाहून गेल्याची भीती आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे तिथे कोणतीही ढगफुटी किंवा मुसळधार पाऊस झालाच नव्हता. मग एवढा मोठा प्रलय आला कुठून? या विनाशाचे खरे कारण आहे ग्लेशियर. तिबेटच्या उंचावरील भागात कमालीच्या तापमानामुळे किंवा भूकंपामुळे हिमनदीचा एक प्रचंड मोठा भाग कोसळला. यामुळे लेंडे नदीचा प्रवाह अडवला गेला आणि तिथे पाण्याचा एक कृत्रिम तलाव तयार झाला. पाण्याचा दाब वाढताच हा निसर्गनिर्मित बंधारा अचानक फुटला आणि काही सेकंदातच नदीला भयानक पूर आलाय. पुरात अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून मानसरोवर यात्रेला गेलेले 100हून अधिक भारतीय पर्यटकही अडकले आहेत. याचा फटका भारतालाही बसू शकतो. म्हणूनच बिहारमधील 8 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. निसर्गाचे हे बदलते रूप खरोखरच चिंताजनक आहे. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.